श्री शिवलीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जया जय शिव मंगलधामा, निज जन हृदया रामा, चराचर फलांकित द्रुमा नामा नामातीत तू. इंदिरावर भगिनी मनरंजना, षडाश्च जनका शपरी ध्वजव दहना, ब्रह्मानंदा भाललोचना शिवभंजना त्रिपुरांतका. हे शिव सज्जोदात वामघोरा, तत्पुरुषा ईशाना ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा, गंगाधरा योगी भूषणा, सर्वव्यापका अंधकमर्दना, परमातीता निरंजना, गुणत्रयी विरहित तू. हे पयहा फेन धवल जगा, आघाद सुरसाख्यान, शिवरात्री महिमा वर्णविला. यावरी कैसी कथेची रचना, वदवी पंचमुकुट पंचानना, शौनकादिका मुनिजना, सूत सांगे नैमिषारणी. इक्ष्वाकुवंशी महाराज, मित्र सहनामे भूभुज, वेदशास्त्र संपन्न सतेज, दुसरा बिडौजा पृथ्वीवरी. प्रतना वसने करोन, घातले उर्वीस पालान, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शत्रू भगने मावळली. तो एकदा मृगया व्याजे करोन, निगला धुरंधर चमू घेऊन, घोरांधर प्रवेशला विपिना, तो सावजे चहूकडून उठली. व्याघ्र प्रकरीस वनकेसरी, मृगमगी वनोगा वानर वानरी, शशक जंबुकाच्या हरी संहारी, शशक जंबुकाच्या हरी संहारी. तनपोर चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग जवादी बिडालक, नकुल राजहंस चक्रवाक, पक्षी श्वापदे धावती. नपे मारिले जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस, गतप्राण होऊनी पडिला. त्याचा बंधू परमदारुण, तो लक्षिता झाला दुरुण, मने कापट्य कल्पुन, म्हणे सोड घेईन बंधूचा. मित्रसह पातला स्वनग्रास, असुरे धरिला मानव वेश, कृष्णवसना वेष्टीत विशेष, दरवी स्कंदी घेऊन या. नृपासी भेटला येवोन, म्हणे मी सुपशास्त्री परमनिपुण, अन्न शाखा सुवास करीन, देखोन सुर नर भुलती. राये ठेविला पाकसदनी, त्यावरी पित्र तिथी लक्षोनी, भोजनाला अब्ज नंदन, तो राक्षसे कापट्य स्मरुण, शाकांत नरमास शिजवून, ऋषी सानोन वाढिले. त्रिकाल ज्ञानी वसिष्ठ मुनी, सकळ ऋषी माझी शिरोमणी, कापट्य सकळ जाणोनी, मित्र सह पशापिला. म्हणे तू वनी होई राक्षस, जेते आहार न मिळे विशेष, मी ब्राह्मण मद नरमास, वाढिले कैसे पापिया. राव म्हणे मी नेनो सर्वता, बोलवा सुपशास्त्री जाणता, तो पळाला क्षण न लागता, गुप्त रूपे वना पुल्या. राव कोपला दारुण, मज शापिले काय कारण, मीही तुझ शापीन म्हणून, उदक करी घेतले. तव रायाची पट्टराणी, मदयंती नामे पुण्यखानी, रूपे केवळ लावण्य हरिणी, चातुर्य उपमे जे विशारदा. मदयंती म्हणे राया, दूरदृष्टी पाहे विचारून या. शिष्या दूरदृष्टी पाहे विचारून या. शिष्ये गुरुशी शापावया, अधिकार नाही सर्वथा. गुरुशी शाप देता निर्धारी, आपण नरक भोगावे कल्पवरी. राव म्हणे चतुर सुंदरी, बोलली ससाच ते, म्हणे हे उदक खाली टाकू जरी, तरी पीक ना पिके दग्ध होय धरित्री. मग आपुल्याच प्रपदावरी, जल टाकी मित्रस, तो जाणू पर्यंत चरण, दग्ध झाले कृष्णवर्ण. पृष्ठ भरला मग तेथून, कल्माशपाद नाम त्याचे. वसिष्ठे जाणुनी वृत्तांत, रायासी उशाप देत, म्हणे 12 वर्षी होशील मुक्त, येसी स्वस्थाना आपुल्या. गुरु पावला अंतर्धान, मग कल्माश्मात राक्षस होऊन, क्षुधाक्रांत निशिदिन, वनी भक्षी जीव सर्व. परम भयानक असुर, विशाळ देह कपाळी सेंदुर
विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत दाडा वाढिलेल्या जीव भक्षिले आसमास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस 12 वर्षी देखिला सवे त्याची ललनाची मनी दोघे क्रीडती कौतुके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधी का वधू का कृती येत अरे तू काय मित्र स राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सवेची जाऊनी चरण धरी सोडी झडकरी पती माझा पतीस भक्षू नको राजेंद्र महत् पाप घेऊ नको एक सरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दय भक्षिला ते चिक्षणी अस्थिपंजर टाकुनी तिये पदला तवती दुःखे करोनी आक्रोशे कपाळ पिटी धरणी मृत्तिका घेवो निघाली वदने कोणवने सावरी तिदे मग तिने शाप दिजला राजा ते जो अलोट विधी हरी संहराते मने मदयंती संग सुरते प्राण जाईल ते चिक्षणी कोणे के स्त्रीचा संग सोहळा तुझन घडोरे चांडाळा ऐसा शाप दोन्ही ते वेळा केल्या गोळ्या अस्थिपतीच्या तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे 12 वर्षे शापमुक्त होऊनी राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेशी एरी कपाळ पिठी आक्रोश करोन म्हणे झाले वंशखंडन पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरुण प्राण आपला रक्षिका अनिवार्य अत्यंत मन न करी कोणे स्त्रियेशी संभाषण कदिरांगराची शेजाजपासून झाली तुझ लागी जानपा परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडिला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पडो निगारुड धनी दीन करी की नासकी वेसन घालून महावृषभ करीती दिन की वनी निरंकुश वारण धरुण क्षीण करीती मग तैसा कल्माश पादभूप होवो निराहिला दीनरूप पुढे प्रकाशवाया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतसे तेथे चिपाहुनी प्रमाण वसिष्ठे मदयंती सभोग देऊन अमोघ वीर्य पडदा पूर्ण दिव्य पुत्र झाला तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृगेश निघाला यथारण्य तथा गृह वाटे नपाला भोग त्यजिले सर्वही मनात मनोज विकार उठत विवेका कुशे कामयी भ आवरित मने स्त्री सवैधव्य मदमृत्य ते कर्म सहसा न करावे आपुली कर्म दिग्गती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोललो ठेवून भोगिल्या विनन सुटेची ऐसा राव उदासयुक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दंपत्ये पूर्वी मारिली ती ब्रह्मात्या पाठीची लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दात कर्कराखात राये वृत्ते केली बहुत दान देत बहुसाल ऐसी हिंडता राव भागला मिथुल नगरा समीपाला वनश्री देखता आनंदला परी ब्रह्मात्या पाठीशी उभी वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळवारे डोलत पोफळी रातांजन विराजित केळी नारळी खरजिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागर आशिवंती मलयागार कृष्णागार जाती पापी करविरा कोविदार वडपिंपळ औदुंबुर पारिजातक बकुल देवदार कपित्त बिल्वांजिरा अर्जुन पिचू मंद कदंबते ऐशिया वना माझी नृपदी क्षणन पावला विश्रांती परिचे पाठीशी पापमती ब्रह्मात्या सुवी असे तो उगवला भाग्य वासरमणी की निधान जोडे रंका लागुनी की क्षुदिदा पुढे उचंबळोनी क्षीराब्दी जैसा पातला की मर्तियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्ताशी प्राप्त चिंतामणी झाला तैसा तापसिया माझी मुकुटमणी शिष्य मांदी सर्व घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी तेथे सानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुण उभा टाकला करजोडून करिस्तवना प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संहारती संपूर्ण उतरी विलोकिशी जरी कृपा करुण तरी रंक सहस्र नयन होय
यावरी तो महाराज गौतम कल्मषापादापचे कुशलक्षेम राज्य राष्ट्रज प्रज्ञा मात्य परम सुखे करुण नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्माचरात्यातिकी समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राव बने आपले कृपे करुणा समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरून आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्म आपले दुस्तर ऋषी प्रति निवेदिले गौतम मने पवित्र परम पवित्र भुकेला सगो कर्णक्षेत्र येथून मी आलो अपार महिमा तेथीच न वर्णावे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठजे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ दान तेथे इंद्रे सहित जनार्दन तपगहनाचनत कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथेची शोभा न वर्णवे इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र जेतीचे पाषाण तरोवर समग्र निर्जरे अवतरले सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान भृगु जामदाग्न्य गोकर्ण क्षेत्री सदा वसती पहावया मृडानी नायक मंडप घसनी होतसे देक नारद तुंबरो गायक तेथे गाती शिवलीला गोकर्ण भोवते समग्र उभे अखंड देवाचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंदे थोर होतसे ऋषी करीती वेदघोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महेशाते ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गण नाना वृक्ष लागले सगन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लकलकीत चारी द्वारे मणिमय आवारूढा मरणात पूर्वदारी तिष्ठते दक्षिणेशी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वारुणी रमण उत्तरेशी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित भू कैलासे साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडोनी कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी अखंड आराधिती पिनाकपानी रायासी मने गौतम मुनी मिही वस्तो सदा येते वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जान तप आचरला निर्वाण गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव अमावशा संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिववासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थाचे रावण कुंभकर्ण बिभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते नवलिंग दर्शनाने जान कैलासहोनी आणिले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुक्त वक्ता निपुण रावण मातेशी कैकई आधिवान ती नित्यलिंग पूजनाविन दान उदक प्राशन नच करी पंचधान्याचे पिष्ट करुण लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकले द्वेषे करून त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न नगे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासाप्रती द्वीप पंचवदन जाता झाला साक्षेपे तपाचरला दारुण जो चतुष्ट कला प्रवीण जिने वेदांची खंडे करुण सारासार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायनाद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपले शिर छेदून स्वस्ते शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानात संतोष जेने राग उपराग भार्या सहित मूर्छना शरीर कापित सप्त स्वरताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाती प्रीतीने शिवलीला शंभुतोषलाद्भुत मने प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशकद्वयनयन मने कामांतका आत्मलिंग मज देई या त्रिभुवनात जी सुंदर ऐशी ललना देई सुकुमार ऐकुनी संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण
ऐसे लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मान सूर्यन पवती सरी ऐसी प्रभा पडली दशदशांतरी दिदले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्यलंगी वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अजादिमा नाम सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जयते अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेने रचली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्य लिंग पुरातन ते लिंगे रावण हाती घेऊन मने हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य सागरीचे निदान त्रिभुवन सुंदर ललनादे की अपर्णेची अपार प्रतिमा ऐशी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा नामातीत तो शिवमने इची प्रतिमा विशेष निर्मुनशके विदिश धुळा चक्रवर्ती महेश मने हे चिनेया पर्णातू रावण अवश्य मनेया पर्णातू रावण अवश्य मनोनी स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालिला दक्षिणबंदे जाता सत्वर गजबजले सकळ सुरवर गजानंद स्कंद वीरभद्र नंदकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदार गुण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हसतसे मने तिचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेला आता स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजतात धाववेगी वारिया जननयना इंदिरावरा निगम मागम वंदा स्वास्य वक्त्रस्या हे नीलपयोधर गात्रा धाववेगी सोडवी मद हे मधु कैटक नरक मूरभंजना हे दशावतार धारा पीतवसना हे मदनाकांत कमान सरंजना हे जनार्दन जगद्गुरो हे कोटी मनोजतात श्रीधर असुरमर्दन परम उदार आडवाला मने धन्य धन्य द्वीप पंचवदना कोठी मिळविली ऐशी ललना दशमुख मने ही अपर्णा सदाशिवेदी दिली विप्रमने खाली उतरून न्याळून पायीचे वदन रावण पाय तव ते कुलक्षण अत्यंत गुरुपदे केली भुवयासाठी अमंगळ पूर्ण वृद्धगाल बैसले दंतईन गदगदा विप्र हसे देखून टाकून रावण चालिला मग रमाधवे ते स्थळी सापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिदली शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कौटाळीन अनंत ब्रह्मांडे धावून सवेची लपविल तत्वदा मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वस्ते निर्मिली रूप संपन्न मया असुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तेची पय तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रियगती अंगीच्या श्वासे धावती काद्रवेय चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वरी पूर्वीवरी प्रतिमा नाही उर्वरी पूर्वीवरी विंशती नेत्राचे चत्वरी पट्टमहिषी पतिव्रता मयासुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आनंदन सप्तकोटीचे मंत्राचे घन सामर्थ्यासे जे माझी ते निर्वापा सांगती न शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणिती प्रेरावी त्या सत्वपय ऐसा एकदाची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळाशी आला जाणतो गजानन गाई राखी गजाननाचे सवन देव करीती कर धोडून म्हणती दिव्य लिंग सोडून स्थापी अक्षयी गणपती ऐशी देवी प्रार्थिला एकदंत तवर अक्षसासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरपडीत मूत्रवरे भूमीवरी लिंगन ठेवावे पूर्वी ऐसे सांगितले उमादवे हाती घेऊन लघुशंकोच बैसावे हेही कर्मानुचित तव तो सिद्धिबुद्धीचा दाता कर्मानुचित तव तो सिद्धिबुद्धीचा दाता विप्रवेशे गायी राखिता त्यासी लंकानाथ मने तत्वता लिंग हाती धरिये विप्रमने लंकापती माझ्या गायी रानोराणी पळती तुझ्या मूत्र शंकेश वेळ किती लागेल हे न मुकळे मज रावण मने न लागता क्षण येतो मूत्रशंका करुण विप्रमने 3 वेळा बाहिन नयेशी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य बने लंकापती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊन एकांत क्षिती लंकुशंकेश बैसला आगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंद्रावर शिवा उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा असो रावणाशी मूत्राचे पूर लोटनेन सावरती अनिवार एक गटक्या लोटताय इभक्त्र हा कपोडोय गर्जोनी माझ्या गायी गेल्या दुरी हे लिंग घेऊ करी
रावण बोलेची निर्धारी हस्तसंकेते थांब म्हणे. टीका झाल्या तीन कदापि रावण न उठेची. जैसे पाखंडियाचे कुमाता न सरेची वारितास पंडित, तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुन्हा एकदंत हा कबोडी. राक्षसा आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेविली भूमंडळी, अक्षय स्थापिले कदा काळी ब्रह्मादिका उठेना. प्रतवी सहित अभंग एकची झाले दिव्यलिंग, रावण धावे सवेग शोच पवित्र क्रोध बळे. लिंग उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे, दशमुख पायी उपटवणी परी न उपटे तया लागुनी अखंड भंग झाले. गुप्त झाला गजानन गायी प्रथवीत जाती लोपन, रावणे एक गायीचा कर्ण धरो धावून अधरेला. तोही न उपडे तया लागून मग तेथेच केले लिंगपूजन, गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जळण पडिले. रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन, आदी लिंग हे जाणून करीती अर्चना सुर ऋषी. रावण कुंभकर्ण बिभीषण तेथेच करीती अनुष्ठान, त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे. मयासुर लक्षपुत्र नातू गणती 1.25 लक्ष दयाचे, इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टदशाक्षणी सेनाभार, जेतीच्या अनुष्ठाने सपार रावण पावला संपती. गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा, वर्णू न शके मगवा ब्रह्मा येणे अम्माय तेथून झाले. मिथुलेश्वराच्या यागा करणे आम्ही येत असता त्वरेने, अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो. एक वक्षन्य ब्रोत विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ, तो एक चांडाळी ना मंगळ अति पवित्र देखिली. सर्व रोग वेष्टिता पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण, किडे पडले सर्वांगी वर्ण दुर्गंधी ओटली चौकडे. रक्तभीती भरून हस्तपादे बोटे दिली जडून, परमकुच्छित कुललक्षण कैसे अन्न उदगती येते. दंतहीन कर्णहीन गर्भीच दियेचे केले लोचन, कर्णनाशिका झोडून किडे पडले बुचबुचित. अंगाचे चर्म गेले जडून वस्त्र पडिले गळून, धुळीत लोळे चांडाळी न पाप पूर्वीचे भोगित. तिचा मरणकाळ जवळी आला दान, वरते पाहिले आम्ही विलोपन, तो शिवे धाडिले दिव्य विमान ते लागिले अवया. दशपुंज पंचवदन शिवदूत बैसले दोघे न, सूर्यकोटी तेज विराजमान प्रभाशशी समान एकाची. कोणी अग्नि तेजे विराजित भालचंद्र शोभिवंत, दिव्य विमान लखलखित वाद्ये वाजती चतुर्विध. अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शीलगाती, गौतम मने एकनुपती मग तया प्रति पुसले. हे दिव्यमया घेऊन कोणाचे रूप जाता उतरण, ते म्हणती या चांडाळी लागून शिवानु पाठविला निजपदा. मग म्या त्वयासी पुजले इने पूर्वी काय केले तप केले, मग ते शिवेदूत बोलिले पूर्ण जमीचा वृत्तांत. पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण, आपल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना. ही बाळपणी विधवा झाली तारुण्यामध्ये स्वधर्म विसरले, जार कापे शिकविल्या नायके. तो हे झाली गरोदर लोकनिंदा करीती समग्र, मग बापेकेचे तरुण सत्वर बाहेर घातले येसी. मग ही नता देशांतरा कोणी एक सभाग्य शूद्र, त्याने इथे स्त्री करुण सत्वर समग्र द्रव्य ओपिले. तेथे अपत्ये झाली बहुत ही अत्यंत मध्यमानसी रथ, पुष्ट झाली बहुत घुर्णीत लोचन उघडिना. शूद्र घेऊन दासी दास गेला क्षेत्री कृष्कर्मास, एक सुदिता ठवणी वासास शस्त्र घेऊन चालली. मध्ये माजली नुगडी लोचन हा बस्तचे आहे म्हणून, गोवत्साचे कंठे जान पापिनी सुरी घाली जसे. ते अट्टा असे ओरडत गायी हुंबरुणी अनर्थ करीत, हे कंठ छेदोनी ग्रहात वत्स नेले त्वरेने. डोळे उघडीनी पाहे बाबिनी मग गोवत्स ओळखिले तेच क्षणी, तेव्हा तिने शिवशिवोच्चारणी म्हणे करणीने कळली केली. मग अर्ध वत्स मास भक्षुन उरले टाकी बाहेर नेऊन, लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने. त्यावरही काळे मृत्यू पावत तो येऊन या यमदूत, येश नेले मारित भूत जाचिती निर्दयपणे. कुंभी पाकी घालिती अशी पद्रवणी हिंडविती, तप्त भूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळिती तप्त जे का. चित्रगुप्ताशी पुषे सूर्यनंदना, हिचे काही आहे की नाही पुण्य, ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवत्स वधन केला. मग हेमे दिदले लोटून चांडाळे उनीत पावली जनन, गर्भाध कुश्चळ कुलक्षणा विपाष्टा मूत्रे भरली सदा. श्वानाचे उच्छेष्टी भक्षी जान, तव माय बाप गेली मरून, मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडत असे. तो शिवरात्र पर्व काळ लक्षुण, गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालिली घोषगान, नानाविध वाद्यांचे होत असे.
शिवनामाचा घोषापार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगेही दुराचार शिवनामाचा घोषापार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगेही दुराचर चांडाळी ही चालिली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकळीच्या देवाजवळी म्हणे मज अन्न द्यावाये वेळी बहुत पापिनी मी आहे काका फोडीचा हात पसरून तो प्रदक्षिणा करीती भक्तजन हे कबिलवापत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदळ चापचून पाहत मुखी घालावयाची नाही वस्त म्हणून रागे भिरकावीत ते पडत शिवलिंगावरी शिवरात्री सोपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन शिवभक्ता सवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीच शिवनामे गर्जिती जना तेही करीत तैज म्हणून तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्व वृत्तांत शिवगणी सांगितला समस्त मग ती दिव्यते व पावन बैसत शिवविमानी ते दवा आपुले पूर्व कर्म आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी येऊन शिवपदी स्थापिली गणे ऐकर आया सादर तू गोकर्णा प्रती जाई सत्वर शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करून अर्चिका ऐसे बोलून गौतम मुनी गेला जनकाच्या या लागुनी कल्माशपाद तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री बादला शिवरात्रीश दिव्य लिंग मित्र सहराये पूजले सांग अंतरी संप्रेमानुराग उमारंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष ते कैलासाहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान अनंत विजांचे रस पिळून मूर्ती होतिल्या वाटिते अनंत वादे गर्जनी एक वेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांचा माळा वर्षती वरुणी वृंदारक मित्रसह दिव्य देह पावन झाला दशभुज पंचानन इंद्रचंद्रादीपदे ओलांडून नेला स्वरूपदा मुक्ती पावून शिवरूपी मिळाला आनंदगण धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मान सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्य अलंकार देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मांदे करोनिया श्रीमदी मदभात तटविलासा ब्रह्मानंदादी पुरुषा श्रीधर वरदा कैलासा विलासा कथा रसवद्वी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोत सज्जन खंड तृतीयाध्याय गोडघा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु।